दिसतोय मित्रांनो, 2019ला जो भारतामध्ये कोरोना आला, या कोरोना काळामध्ये संपूर्ण देश घरी बसून होता, आपल्या गावाकडे होता आणि या काळामध्ये लातूरचे जे खासदार आहेत की आमदार आहेत मला ते पक्क माहित नाही, पण आमदार किंवा खासदार आहेत कोणीतरी, संभाजी पाटील निलंगेकर यांनी एक स्पर्धा आयोजित केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्यावरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राबद्दल त्यांनी निबंध लेखन स्पर्धा, राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या निमित्तानं. आणि या स्पर्धेमध्ये मी देखील भाग घेतला होता. संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्या स्पर्धेसाठी निबंध कलेक्ट करण्यात आले, लेख कलेक्ट करण्यात आले आणि या संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धेमधून 3 स्पर्धक निवडण्यात आले, ज्यामध्ये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक होतं, ज्यामध्ये माझ्या लेखाला द्वितीय पारितोषिक माझ्या लेखाला, माझ्या निबंधाला मिळालं. ही माझ्यासाठी फार गौरवाची गोष्ट होती. जो लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहिला आणि कुठलाही काल्पनिक, विशेष म्हणजे हा लेख कुठलाही काल्पनिक नव्हता किंवा कुठून तरी गुगलहून उचलला, कुठून तरी विकिपीडियाहून उचलला आणि कॉपी पेस्ट केलेला लेख नव्हता. तर माझ्या जीवनातील अनुभव आणि मी माझ्या जीवनातील हा एक क्षण फक्त मी त्या ठिकाणी त्या कागदावर उतरवला, तो पाठवला आणि तो सिलेक्ट झाला, की माझ्यासाठी खूप मोठी गौरवाची गोष्ट होती. तो लेख काय होता? या लेखातून मित्रांनो तुमच्या सगळ्या शंका दूर होणार आहेत, नक्कीच दूर होतील, मला असा विश्वास आहे. हा फक्त पुढील 2 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर मांडेल. कुठलाही मी या ठिकाणी आता त्या लेखामध्ये कुठलेही चेंजेस न करता जसाच तसा मी लेख तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. तर थेट मी या लेखाला सुरुवात करतो, या निबंधाला वाचायला सुरुवात करतो. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेल की आपण शांततेने हा जो लेख आहे, हा जो व्हिडिओ आहे, व्यवस्थित ऐका, बघा आणि आपली कमेंट, आपली प्रतिक्रिया नक्की द्या. मित्रांनो, मी शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा, सर्व महापुरुषांच्या विचारांना मानणारा आणि समतेचा विचार मानणारा एक महापुरुषांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यामुळे कोणत्याही 2 समाजामध्ये विदुष्ट निर्माण होऊ नये, द्वेष भावना निर्माण होऊ नये, त्यामुळे मी स्पष्टीकरण देत आहे. तर मित्रांनो, आता जास्त वेळ न घालवता थेट सुरुवात करतोय. मित्रांनो, कॉलेजचा तो पहिल्याच दिवसाचा पहिलाच पिरियड होता. आज फक्त सगळ्यांनी आपापलं इंट्रोडक्शन द्या, म्हणजे सगळ्यांना एकमेकांचं नाव, आवडीनिवडी समजतील, मिरकड सर म्हणाले. सगळेजण आपलं नाव, गाव, कोणत्या शाळेतून आलो, 10वीला किती मार्क्स होते, आपला आदर्श आणि ध्येय सांगून खाली बसत होते. मग त्यामध्ये मही वेळ आली. मीही उठलो. मी म्हणालो, माझं नाव योगेश रामेश्वर पवार, जिल्हा परिषद प्रशाला घनसावंगी येथून आलो. मला 10वीला 78% आहेत आणि मला वाचायला आवडतं, पिक्चर पाहायला आवडतं आणि माझे आदर्श हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. एवढं सगळं मी एका दमात बोलून पटकन खाली बसलो. तर सर मला म्हणाले, हे तू उठ, तुझं एम सांग, ध्येय सांग. तर मी म्हटलं, सर अजून माझं काही ठरलं नाही, एम ध्येय वगैरे असं काही ठरलं नाही. मिरकड सरांनी मला आजची कुत्सित नजरेनं म्हणाले, अरे तुझे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि तुझं हे अजून एमच ठरलेलं नाही, बस खाली, थोडीशी खुन्नस देस. त्या ठिकाणी मिरकड सर मला बोलले आणि तसा वर्गात एकच हास्या पिकला. लेक्चर सुटलं, आम्ही बाहेर आलो. वर्गाच्या बाहेर पाय टाकतोय ना टाकतोयच तर आण्या म्हणाला, होय रे, तो आंबेडकर तो आदर्श हवे, मायला लय जिकिर आहे काय सर तू, आप घाल्या, तोही नाही तर निदान दुसऱ्याचा तरी विचार करत जाय की. मायला सगळा वर्ग तोंडाकडे बघत होता. तसं संत्या म्हणाला, याच्यामुळेच रे बाबा, याच्यामुळेच आपण याच्याजवळ राहत नसतो. खरे रे, याच्याजवळ बसायलाच नाही पाहिजे, हे लय येडपट आहे बाबा. पण माझं काय चुकलंय हे मला कळत नव्हतं. माझं खरंच चुकलं का हे देखील मला समजत नव्हतं, मन मानत नव्हतं. घाई तडक सोनवणे तर मला जय भीम घालायचे, त्यांना देखील मी जय भीम बोलताना कधी संकोच मला वाटला नाही. पण ते माझ्या मित्राला आवडायचं नाही, मग मला एका गावात जय भीम म्हणून चिडवायचे. मला वाईट वाटायचं. मग ते मला म्हणायचे, काय केलं रे ते आंबेडकरांनी, काय तू एवढं त्यांचं नाव घेतो, आपल्यासाठी काय केलं सांग बरं. त्यावेळेस मला त्यांना काही सांगता येत नसायचं, कारण माझा त्यावेळेस तेवढा अभ्यास नव्हता. मला सगळं त्यांनाच दिलंय,
सगळ्या सवलती त्यांनाच, आरक्षण त्यांनाच, शिष्यवृत्ती त्यांनाच. आपल्यासाठी काय केलं त्यांनी सांग बरं. असं ऐकलं की मला त्यांचं म्हणणं पटायचं. बाबासाहेबांचाही राग यायचा, कारण त्यावेळी तेवढी समज नव्हती. मग वाटायचं पाहिलं आपण विचार तर कधी केलाच नाही. मी आतापर्यंत बाबासाहेब कोणत्या जातीत जन्माला आले त्यापेक्षा त्यांनी समाजासाठी काय केलं ते जास्त महत्वाचं आहे, असं एकदा 10वीला असताना एका व्याख्यानामध्ये ऐकलं होतं आणि आपण तेच लक्षात ठेवलं होतं. पण खरंच बाबासाहेबांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय का, की उगाच आपण बाबासाहेबाचा उदो उदो जय जयकार करतोय, हे देखील आपल्याला शोधणं गरजेचं आहे. बाबासाहेब फक्त दलितांचेच नेते आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांनी मित्रांनो माझ्या मनामध्ये विचारांचं कावळ उठलं. मग बाबासाहेब वाचायला मी घेतले. फेसबुक असेल, ब्लॉग असतील, पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या बद्दल जे जे वाचायला मिळेल ते मी वाचायला सुरुवात केली. आणि प्रत्येक वेळी मित्रांनो अष्टपैलू बाबासाहेबांचं एक एक पैलू समोर येत होता. बाबासाहेब हृदयात घर करत होते आणि त्यातच बुद्धांचा संदेश हातात पडलं. झटपट वाचून काढलं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या बुद्धांच्या उदात्त विचाराने मनावर फार प्रभाव केला. मी संपूर्णपणे बदलत होतो. मी आता उच्च नीच, जातीचा गर्व, देवधर्म या सर्व गोष्टीची घृणा वाटायला मला लागली होती. मी आता प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करू लागलो होतो. खऱ्या खोट्यांची ओळख करण्याची समज माझ्यामध्ये आली होती. माझ्यामध्ये होणारे हे अचानक बदल आणि चिकित्सक स्वभावामुळे मित्रांचे वांदे होत होते. देवधर्माबद्दल शंका घेतली म्हणून मित्रामध्ये माझे खटके देखील उडत होते, वाद होत होते. या काळात मित्रांनो सगळे मला पागल, अक्षरशः पागल समजू लागले होते. पण मी बिंदास होतो. मला जगाची बिलकुल पर्वा नव्हती. ती कालही नव्हती, आजही नाही आणि येणाऱ्या काळामध्ये नसेल. मी जसा आहे तसा मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. एकदा आम्ही असंच मित्राच्या लग्नाला गेलो. लग्न मंडपासमोरच तिथं बाबासाहेबांचा एक पूर्णाकृती पुतळा बनलेला होता. आभाळाकडे बोट करून उभा टाकलेला ते बाबासाहेबांचा पुतळा अतिशय शोभून दिसत होता आणि सगळ्या वऱ्हाडाला आपल्याकडे आकर्षून घेत होता. आम्ही सगळे मित्र त्या लग्नाला सोबत होतो. सत्या मला म्हणाला, ए योग्या, जाय पड ना त्या तुझ्या बाबाचा पाय, बघ तुला ते बोलवतोय. तरुषा म्हणाला, जाई नाही बाबा, ते खरंच उग नग नादी लागू. आख्या म्हणाला, हे काय जातोय गाड्या, त्याला बी लैदम लागतोय. कदाचित त्यांना गावातल्या मोठ्या माणसांसमोर आणि त्यात सोयऱ्यांच्या गावात बाबासाहेबाला अभिवादन करणं म्हणजे कमीपणाचं आणि सो कॉल्ड पाटीलकीचा अपमान वाटत असावा. पण मित्रांनो मी मुद्दामून त्या ठिकाणी गेलो. समाज काय म्हणल याची फिकीर मला कधीच नव्हती. बाबासाहेबाला मी त्या ठिकाणी अभिवादन केलं आणि परत आलो. सगळं त्या ठिकाणचं जे वराड आहे आमच्या गावातलं सारखं माझ्याकडे बघत होतं. मित्रांना तर अक्षरशः डोक्याला हात लावले आणि दिवसभर आपल्याला दुसाट्यासारखी वागणूक त्यांनी दिली. पण आपल्याला कधीच फिकीर नव्हती, कारण की विचाराशी आपण तडजोड करणार नाही हे पक्क ठरवलेलं होतं. मित्रांनो मागच्या काही काळापूर्वी मी आमच्या परिसरातील राजेगाव या ठिकाणी धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला गेलो. तिथे बाबासाहेबावर प्रेम करणारा प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी जमला होता. प्रत्येक जण भेटेल त्याला जय भीम घालत होता. मी मात्र त्यांना जय भीम म्हटलं की त्याला आवर्जून जय शिवरायने रिप्लाय देत होतो. मी जय शिवराय म्हटल्यानंतर मात्र त्यांच्या कपाळावर काहींच्या कपाळावर आठ्या येत होत्या. हे पाहून थोडस वाईट वाटत होतं. तिथे शाळेतील काही मित्र देखील भेटत होते. पाटील तुम्ही इकडे कस काय म्हणून विचारत होते. शेवटी पाटील पण झुकले म्हणायचे आमच्या बाबासाहेबांमोर. असं विचारलं की थोडस वाईट वाटत होतं. त्यात धम्म परिषदेला आलेले जवळपास अर्धे फुल टाईट होते आणि असं एखादं पेताड दिसलं की संधीची त्याच्या कान खुसुलीत खाली ठेवून द्यावी. कॉलरला धरून धम्म परिषदेला येता की आपल्या बौद्धिक दिवाळीखोरीचं प्रदर्शन करायला येता रे, असं विचारावंसं वाटत होतं. पण मी बघत होतो, ऐकत होतो. मनात विचारांचं वादळ उठलं होतं. ते कुठंतरी कुणाजवळ व्यक्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणून मी तसाच विचार मंचाकडे गेलो. आयोजकाला मला 2 शब्द बोलायचे म्हणून सांगितलं. त्याने एक वेळ खालून वरती माझ्याकडे बघितलं. माझ्या अंगात महाराजांचं जेरकिंग होतं. त्यांनी मला इग्नोर केलं. मी त्याला परत म्हणलं, अहो मला 2 शब्द तरी बोलू द्या. त्यावरती व्यक्ती थोडस तिरस्करणीय स्वरात म्हटली, तुम्ही जाओ, तुम्ही तुमचं बघा, आता वेळ नाही, प्रमुख व्यक्ती लगेच येणार. आता वेळ नाही, प्रमुख व्यक्ती येतील आणि केव्हाही बसतील, त्यामुळे तुम्ही जा, खाली बसा, आपली जागा धरून बसा. अक्षरशः मित्रांनो खूप वाईट वाटलं. एवढा अपमान का? असं का? माझ्या या काचं उत्तर कोणी देईल का?
मी अपेक्षा करतो की तुम्ही कमेंटमध्ये याचं उत्तर देतील. कुठून येते एवढी कट्टरता? मित्रांनो, कट्टरता ही कुठली असो मग ती घातकच असते. त्या दिवशी मित्रांनो ओरडून सांगावं असं वाटत होतं की बाबा तू सूर्य होतास, पण तुझी लेकरं तुझ्या तेजोमय प्रकाशापासून पळणारे वटवागळ आहेत. तू म्हणाला होतास की गेल्यानंतर माझ्या नावाचा जय जयकार करू नका, तर माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करा. तू व्यक्तिपूजा मूर्तीपूजा निषिद्ध मानलीस, पण इथे तुझ्याच अंधभक्तांनी जय भीमचा अतिरेक करून तुला फक्त जय भीम पुरतच मर्यादित ठेवलं. बाबा तुम्ही जगाला शांती समता बंधुताचा मार्ग दिलास, पण तुझ्या भक्तांनी तुला फक्त आपल्या जात बंधूतच बांधून ठेवलं. असो मित्रांनो, हे सर्व लिहिण्याचं कारण, हे बोलण्याचं कारण की एका वेळी मला वेडा पागल म्हणणाऱ्या मित्रांच्या डीपीवरती वालवरती आज बाबासाहेबांचा फोटो पोस्ट अभिमानाने ते मिरवत आहेत. कांबळेंनी काल सकाळीच कॉल केलता, म्हटलं जयंतीला ये हा, सर्वांना सोबतच घेऊन गेलतो, खूप नाचलो. जयंतीला नाचून नाही तर वाचून करायची असते हे माहित होतं, पण बदल होतोय. पाटलांची पोरं देखील बाबासाहेबांच्या जयंतीत नाचतायत, हे देखील थोडं नाही, परिवर्तन महत्वाचं आहे. आणि ज्यांना एकदम हवं असं वाटतं त्यांना माझं सांगणं आहे, राजाओ बायको केली म्हणजे आज बायको केली की उद्याच काही लेकरं होत नसतात, त्याला घासावी लागते, विशिष्ट काळ जाऊ द्यावा लागतो, हे देखील तेवढंच खरं आहे. त्यामुळे असला उतावळावणारा आणि गुडघ्याला बाशिंग अशातला प्रकार काही कामायचा नाही. आणि महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांचं नाव घेतो, बाबासाहेबांचा गौरव करतो, म्हणून आता आपल्या जातीतील आपल्याला कोणी आपघाल्या म्हणत नाही किंवा दुसऱ्याची वागणूक देत नाही, हे देखील मला आता खूप त्याचा देखील आनंद होतो. सांगायचा उद्देश म्हणजे मित्रांनो एवढाच की जे काल बाबासाहेबांचा द्वेष करत होते तेच आज बाबासाहेबांवरती प्रेम करत आहेत. कारण मित्रांनो बाबासाहेब सच्चे होते. मनोवाद्यांनी बाबासाहेबांना गाडण्याचा कितीही प्रयत्न केला तर बाबासाहेब हे बीज होते. आज हा बहुसंख्य मराठा बहुजन समाज RSS सारख्या अतिरेकी विचारांच्या कचाट्यातून बाहेर पडतोय. अरे यालाच तर क्रांती म्हणतात, ज्याला आपण आपल्या धडावर आपले शिर असणे देखील आपण म्हणतो. आणि जर काहींना ही क्रांतीची सुरुवात वाटत नसेल तर बांधवांनो नक्कीच मला वाटतं तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात आहात. ज्याप्रमाणे कोंबडं कितीही झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही, बाबासाहेब ते सूर्य आहेत. आणि ज्याप्रमाणे कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही, म्हणून बांधवांनो सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपापल्या मनातील द्वेष भावना काढून टाकू. मराठा बदलतोय, होय मराठा निश्चितच बदलतोय. तुम्ही हा बदल स्वीकारा. चला एकत्र येऊ आणि हातात हात घालून संविधानाचं महत्व संपूर्ण लोकांना पटवून देऊ. आता संविधानाचं महत्व पटवून देऊ ठाई ठाई. आता बळीचं राज्य आणल्याशिवाय राहायचं नाही, बळीचं राज्य आणल्याशिवाय थांबायचं नाही. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. पुन्हा बोलू, पुन्हा भेटू. आजच्या पुरतं इथंच थांबतो. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.